इचलकरंजीत आता भटके घोडेही रस्त्यावर, नागरिकांना मोकाट जनावरांपासून मुक्तता मिळणार तर कधी? इचलकरंजी शहरातील नागरिकांना मोकाट जनावरांपासून मुक्तता मिळणार तर कधी असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। आधी मोकाट गायी, त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि आता घोड्यांचा कळप या रस्त्यावर फिरताना दिसतोय। राधाकृष्ण चौक कापड मार्केट परिसर तसे राधाकृष्ण चौक ते स्टेशन रोडकडे जाणारा रस्ता घोड्यांच्या कळपाने अडवल्याने नागरिक वैतागून गेले आहेत। इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावरील जनता बँक, गांधी पुतळा परिसर, थोरात चौक, कापड मार्केट या परिसरामध्ये अनेक दिवसापासून मोकाट गायींचा कळप फिरताना दिसत होता। त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना व चालत जातानाही अतोनात त्रास होत होता। याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर मोकाट फिरणाऱ्या गायींचे कळप थोडेफार कमी झाले आहेत। त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी इचलकरंजीच्या नागरिकांना सळोकी पळो करून सोडलं आणि आता गेल्या महिन्याभरापासून राधाकृष्ण टॉकीज चौक, कापड मार्केट परिसर, राधाकृष्ण चौक ते स्टेशन रोडला जोडणारा रस्ता या परिसरामध्ये घोड्यांचा एक कळप फिरताना दिसत आहे। सदरचे घोडे कळपाने रस्त्यावर उभे राहत असल्यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा भयंकर त्रास होत आहे। सदरचे घोडे रस्त्यावरून हटण्यास तयार नाहीत। एकमेकांचा पाठलाग करत या घोड्यांचा रस्त्यावर धिंगाणा सुरू असतो। त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही या घोड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाने भटक्या घोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।